संकल्प आध्यात्मिक परिवार संचलित संकल्प ब्रह्मविद्या निरूपण सोहळा या उपक्रमांत आपण घेणार आहोत आचार या प्रकरणीचे आजच्या सत्रातील काही वचने आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत। मागील सत्रामध्ये आपली जी वचनं झाली त्याच्यामध्ये प्रीती विखो होईजे या वचनावर आपण निरूपण ऐकलेलं होतं। आजच्या सत्रामध्ये 140 पासून पुढे वचनं आपण बघणार आहोत। परस्परे मथन कीजे मग नूतन होय। आता प्रीती विखो होईजे म्हणजे समोरच्याने काही दिलं तर ते आपण घ्यावं, त्याला आपण योग्य व्हावं। तर नेमकं कुठल्या प्रीतीशी आपण विखो व्हायचं बरं, म्हणजे पुढीलाचा कुठला पदार्थ घ्यायचा, काही खायचा पदार्थ घ्यायचा, नेसायचं काही वस्त्र घ्यायचं का वस्तू घ्यायची का काय घ्यायचं नाही। एकमेकांना भेटल्यानंतर समोरच्याने जर का काही पूस प्रश्न केला तर त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आपण कसं असलं पाहिजे, लगेच आपण तयार असलं पाहिजे। आणि म्हणून स्वामी सांगतात की भेटीच्या वचनामध्ये अजून पुढे काय करायचं आहे। जेव्हा दोन साधक भेटतात तर त्यांनी मग फक्त फाळुंके पालटणे वगैरे एवढ्यापुरतंच मर्यादित राहायचं का ना। पुढे सांगितले की परस्परे मथन कीजे, म्हणजे मुख्यत्वे मागे आपण बघितलं की परमेश्वर भेटल्यासारखं होतं। तर परमेश्वर भेटतात म्हणजे नेमकं काय असं केल्यानंतर परमेश्वर भेटीसारखी, म्हणजे एकदम सारखी नव्हे पण तशी जी काही स्वामींनी बरोबरी सांगितलेली आहे, तो पाड सांगितलेला आहे, तो कशामुळे तो साधल्या जातो, कुठल्या विधीमुळे तो साधल्या जातो। तर परस्परे म्हणजे तुम्ही जेव्हा दोन साधक एकत्र भेटता त्यावेळा परस्परे म्हणजे एकमेकांमध्ये मथन कीजे। मथन म्हणजे चर्चा, मंथन ज्याला आपण म्हणतो। जसं जे ताक आहे, ताक घुसळल्यानंतर त्याच्यातनं लोणी निघत असतं आणि लोण्याचं मग नंतर तूप होतं। तसं परस्परे मथन कीजे म्हणजे एकमेक भेटल्यानंतर साधक एकत्र आल्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे, मथन केलं पाहिजे। जसं दधी मंथन केलं जातं त्या पद्धतीने शास्त्राचं मंथन केलं पाहिजे। विविध पद्धतीने ते शास्त्र जे आहे, विविध अंगाने, विविध आक्षेप परिहार या माध्यमातून ते शास्त्र जे आहे ते आपलं उजळून घ्यायचं असतं। म्हणजे खूप लोक काय करतात, आता एक नवीन पद्धत सुरू आहे, परीक्षा घेतल्या जाते। तुम्हाला एखादी लीळा देतात आणि त्याच्यावर मग प्रश्न विचारले जातात, तुम्ही त्याची उत्तरं देता, पैकीच्या पैकी मार्क मिळतात, सत्कार होतो, म्हणजे आनंदी आनंद आहे सगळा। आता मुळात म्हणजे 1 महिन्याने जर का तुम्हाला परत प्रश्न विचारले त्याच लीळेवर तर न सांगता एकदम अचानक विचारले, तुम्हाला त्याचं उत्तर आलं पाहिजे, तेव्हा उत्तर येत नाही। जेवढे कोणी परीक्षा देऊन पास होतात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरने, त्यांची गंमत अशी आहे की त्यांना ते तेवढ्यापुरतंच ते पाठ करतात, तेवढ्यापुरतंच त्याच्यात लिहितात आणि तेवढ्यापुरतं त्यांचा पहिला दुसरा तिसरा चौथा नंबर येतो। परंतु ब्रह्मविद्याशास्त्र जे आहे हे कुठेही मार्क मिळवण्यासाठी किंवा पास होण्यासाठी म्हणून त्याचा अभ्यास करू नका। त्याच्यामुळे नावलौकिक मिळेल, प्रसिद्धी मिळेल, सगळं होईल। परंतु स्वामींनी जे शास्त्र मंथन सांगितलेलं आहे, ते चिंतन सांगितलेलं आहे, ते मात्र त्याच्यातनं साधल्या जात नाही। याचा प्रत्येकानेच विचार करून बघा, जेवढे कोणी परीक्षा देतात तेवढे। स्वामींना मंथन अपेक्षित आहे, त्याच्याबद्दल जर का जेव्हा पण आपली काही प्रसिद्धी होते कुठल्याही कारणास्तव आणि जेव्हा किंवा परत परीक्षा झाल्याने कमी मार्क मिळाले तर आपला मूड ऑफ होऊन जातो किंवा वाईट वाटतं आपल्याला। वाईट कसलं वाटतं
आपलं पाठ नाही आहे ह्याचं वाईट नाही वाटत, आपल्याला मार्क कमी पडल्याचं वाईट वाटतं. म्हणून तेवढा पुरता तेवढा अभ्यास करू नका. परीक्षा म्हणून अभ्यास करूच नका. मी तर मागे काल मला असंच बसल्या बसल्या सुचलं की काही लोक रिकामे असतात, काहीतरी गुंतावं कशामध्ये तरी म्हणून ब्रह्मविद्येचा अभ्यास सुरू करतात. कशात तरी गुंतून राहावं. मग कशात गुंतून राहावं तर ब्रह्मविद्या अभ्यास करावा म्हणून अभ्यास करणारे लोक आहेत. मी म्हणतो की असा अभ्यास करणं खूप चुकीचं आहे. उगाच काहीतरी वेळ घालवायचा म्हणून ब्रह्मविद्याशास्त्र घ्यायचं पेक्षा ब्रह्मविद्याशास्त्र अभ्यासत असताना अविद्येच्या गुंत्यापासून आपल्याला सुटायचं आहे. या दृष्टिकोनातनं जर का तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या अभ्यासाची दिशा काहीतरी वेगळी असेल. तुम्हाला आत्ता ते तुमचं नावलौकिक प्रसिद्धी होते ह्याचा तुम्हाला आनंद वाटतो, त्याच्यात तुम्ही रममान होत आहेत, परंतु अविद्येच्या गुंत्यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून अभ्यास करा. तुमच्या अभ्यासाची दिशाच काहीतरी वेगळी असेल. मग तुमचं सगळं पाठांतर होईल, सगळं तुम्हाला समजेल, कारण की तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडण्याच्या दृष्टिकोनातनं सर्व करत असता. आणि म्हणून इथे स्वामींना जे मंथन अपेक्षित आहे ते मंथन तेव्हाच घडू शकतं जेव्हा तुम्ही त्या ब्रह्मविद्येच्या माध्यमातून या अखिल विश्व अशाश्वत गोष्टीतनं सुटण्यासाठी म्हणून ब्रह्मविद्येचं अध्ययन कराल, त्याचं चिंतन कराल, मनन कराल, त्यावेळेस तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडाल. आणि म्हणून त्या दृष्टीनेच आपण अभ्यास केला पाहिजे. वाचून आम्ही मामाजींकडे अभ्यास झाला. आम्हाला असं वाटायचं त्या काळामध्ये की गुरुजींनी म्हणजे मामाजींनी परीक्षा घेतली पाहिजे, काहीतरी 100 मार्काची 50 मार्काची, आणि मग आम्ही त्याची तयारी करणार, मग त्याचं उत्तर लिहिणार, मग पास नापास, पहिला तिसरा दुसरा नंबर येणार, असं आमचं खूप असायचं. आम्हाला असं वाटायचं याच्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळेल असं वाटायचं बरं का आम्हाला. मामाजींकडे आम्ही खूप वेळा ही गोष्ट मांडली. मामांनी प्रत्येक वेळी सांगितलं आम्हाला की मी तर तुमची लेखी परीक्षा घेणार नाही, परंतु जेव्हा केव्हा निरूपणात, पोथीमध्ये, चिंतनीमध्ये, घोकामध्ये कधीही कुठलाही प्रश्न कुणालाही विचारेन त्यावेळेस तुम्हाला ते उत्तर आलं पाहिजे. हा खरा अभ्यास आणि ही खरी परीक्षा. आणि जर का तुम्हाला सांगितलं की पूर्वीवर आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत आणि तुम्ही तर त्याची तयारी करून येणारच आणि मग तयारी करून आले की उत्तर लिहिणारच, परंतु तुमचं चालू आहे विचारमाळिकेचा अभ्यास करून तुम्हाला पूर्वीतलं एकदम विचारलं, आचारातलं विचारलं आणि त्यावेळेस तुम्हाला ते वचन येणं, वचनाचा अर्थ येणं, त्या संदर्भातली लीळा माहिती असणं, हे कधी पण काही पण विचारल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. परीक्षेपुरता अभ्यास करू नका आणि परीक्षा म्हणून अभ्यास करू नका. अभ्यासाची एक वेगळी दिशा जी आहे तुम्ही एकमेकांना दिली पाहिजे. आणि म्हणून एकमेकांना दिली पाहिजे म्हणजेच एकमेक जर का समोरासमोर आले, 2 साधक 4 साधक 5 साधक जर का एकत्रित आले तर त्यांनी काय केलं पाहिजे, परस्पर मंथन केलं पाहिजे. शास्त्रांचं मंथन, तुम्ही काय लीळा वाचली, तुम्ही जी लीळा वाचलेली आहे ती समोरच्यांना सांगा. समोरच्यांनी कुठली लीळा वाचली त्यांच्याकडे त्याची जिज्ञासा करा, त्यांच्याकडे ते विचारा, तुमची लीळा त्यांना समजून सांगा. तुम्ही जी वाचलेली आहे लीळा, तुम्हाला लीळेतनं तुम्हाला काय समजलं, त्याच्यामध्ये काय चुकतं आहे वगैरे, ह्या संदर्भामध्ये संपूर्ण उपस्थितांशी चर्चा, मंथन व्यवस्थितपणे चांगलं ते करा. त्याच्यामुळे काय होतं की तो जो अभ्यास आहे ना तो एक वेगळा अभ्यास आहे. आमच्या स्वामींनी सांगितल्या पद्धतीने अभ्यास करा. पुढे अभ्यास करत असताना कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या गरजेच्या आहेत. ब्रह्मविद्याशास्त्र म्हणजे काय एक परीक्षा दिली, पास झाले आणि म्हणजे झालं का ब्रह्मविद्या तुमची? नाही. ब्रह्मविद्या नेमकी काय आहे, कशी अभ्यासायची, अभ्यासात असताना काय काय चुका होऊ नयेत आणि झाल्या तर काय होतं, याचं सर्व विश्लेषण स्वामींनी समोरच्या पुढच्या वचनांमध्ये ते दिलेलं आहे. आणि म्हणून ही एक गोष्ट लक्षात घ्या की स्वामींनी सांगितल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. परस्पर मथन की जे मग नूतन होय म्हणजे काही अर्थ तुम्हाला माहिती नाही आहेत, वचनं माहिती आहेत, वचनाचा अर्थ माहिती आहे, त्या वचनाचा गर्भित अर्थ तुम्हाला माहिती नाही, तर त्या पद्धतीने बघितलं पाहिजे.
म्हणजे आपण उदाहरण बघूया. स्वामी सांगतात तुम्हा बोडी गंगा समानची, म्हणजे बोडी म्हणजे गढूळ पाणी, डबक्याचं पाणी आणि गंगेचं पाणी हे तुमच्यासाठी समान असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही डिस्कशन तुमचं नको की कुठलं पाणी उत्तम आणि कुठलं पाणी न्यून. म्हणजे जर का असा कुठे वाद होत असेल तर त्या ठिकाणी आपण पडू नये. आता हा सरळ सरळ अर्थ आहे की आपण चांगल्या पाण्याकडे बघून हर्ष उल्हासित होऊ नये आणि गढूळ घाणेरड्या पाण्याकडे बघून, गटारीच्या पाण्याकडे बघून एकदम विचिकिच्छारूप विकल्प भावू नये, हे स्वामींना सांगायचं आहे. आता इथे सरळ सरळ असं दिसतं आहे. यानंतर स्मृतीस्थळ पाहिलं तर तिथे दिसतं की बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा. बोडी गंगा समान ते स्वतःसाठी, पण समोरच्यांना देताना बोडी ते बोडीच, त्याला गढूळ पाणी प्यायला द्यायचं नाही. त्यांच्यासाठी स्वच्छ शुद्ध पाणीच तुम्हाला प्यायला, गाळून पाणी तुम्हाला द्यावं लागणार. स्वतःसाठी पाहताना बोडीगंगा समानच आहे, पण दुसऱ्यासाठी बोडीगंगा समान नव्हे. म्हणजे या वचनाचा दुसरा अर्थ कळाला. हे कधी कळेल? तुमचं वाचन, श्रवण, चिंतन आणि परस्परे मंथन असेल त्यावेळेस तुम्हाला कळेल. आता आपण याच्यातनं अजून एक अर्थ आपण बघूया. बोडी गंगा समान म्हणजे इथे पाण्यासंदर्भातलं समानत्व असलं पाहिजे आपल्या स्वतःविषयी, आणि पाण्यास कुठल्याही इतरांच्या संदर्भामध्ये जर का असेल तर तिथे मग समानत्व नाही. त्या ठिकाणी उत्तमाति उत्तम आपण देण्याचा प्रयत्न करायचा. अजून एक अर्थ आपण बघूया की बोडी गंगा समान म्हणजे एखाद्या ठिकाणी वाद चालू असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथे त्या वादामध्ये किंवा त्या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी व्हायचं नाही. खूप लोकांना सवय असते, आपल्या दिवसभरातला जो वेळ आहे खूप असा वाया जात असतो. तर तसं असण्यापेक्षा एखाद्या ठिकाणी वाद चालू आहे, आपल्या लक्षात आलं की इथे कुणाच्याही बाजूने आपण बोललो तरी काय होणार, गोंधळ होईल. आपण एका गटाचे होऊन जाऊ, दुसरा गट आपल्या विरोधात होईल. तर जिथे विरोधाविरोध आहे अशा ठिकाणी महानुभाव पंथीय साधकांनी कुठल्याही गटामध्ये सहभाग न घेता आपलं तटस्थपणे राहावं. जेणेकरून काय होईल की तुमचं कडनं जो काही दोष लागणार आहे, तुम्ही ज्या गटाचे व्हाल त्या गटात तुम्हाला मान मिळेल, पण दुसऱ्या गटाविषयी तुम्हाला वाईट बोलावं लागेल, त्या जीवांना दुखवावं लागेल. म्हणजे विरोधक सगळ्या गोष्टी चालू होऊ शकतात, होतात. इथे मुंगीचं वैरत्व चिंतायला नाही सांगितलं, पण आपण महानुभाव साधक एकमेकांचं वैरत्व चिंतत आहोत. उपदेशी यांच्यामध्ये वाद चालू आहेत. काय आहे हे? आपल्याला वचनच कळलं नाहीत ना, भांडते दोघे अन्याय वगैरे वचनं आम्हाला कळलीच नाहीत. आम्ही फक्त कान फुकलेले आहेत, बाकी पुढे आम्हाला काही माहिती नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की पुढील जी वाटचाल आहे ना ती बरोबर चांगल्या पद्धतीने आपली होत नाही. हे कधी कळेल आपल्याला? परस्पर मंथन केल्याशिवाय वचनांचे विविध अर्थ कळणार नाहीत. आणि नाही कळाले तर ब्रह्मविद्या जी काही पूर्णपणे भिनली पाहिजे आपल्यामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या आचरणामध्ये जी भिनली पाहिजे, तर ती गोष्ट होत नाही आहे. आणि म्हणून याकडे महानुभाव पंथीय साधकाने अधिक प्रकारामध्ये लक्ष दिलं गेलं पाहिजे त्यांच्याकडनं. परस्परे मंथन की जे मग नूतन होय, म्हणजे नवीन नवीन अर्थ त्याच्यातनं कळतात. अर्थ म्हणजे काही नवीन तयार होत नसतात, पण त्या वचनाच्या मागे अजून काय काय स्वामींचे गर्भित हेतू आहेत सांगण्याचे, जे हेतू आहेत जे तुम्हाला सहजासहजी दिसत नाहीत, ते लपलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, ते एक एक वचनांचा अर्थ त्याच्यातनं तुम्हाला चर्चेच्या माध्यमातून उलगडायचा आहे. आणि तो उलगडत असताना तो चर्चेशिवाय तो उलगडत नाही, चिंतनाशिवाय तो उलगडत नाही. कधीतरी एकट्याने तुम्ही एखादी लीळा घेऊन बसा बरं, आणि वाचताना तुम्हाला अशा काही शंका येईल की जी लीळा आपण एवढ्या वर्ष ऐकली पण कधी शंका नाही आली, परंतु आज नेमकी ती लीळा वाचताना अमकी शंका आली, कारण तुम्ही चिंतन करताय. कधी कधी असं असतं की परस्परे मंथन होत असताना समोरच्याने काहीतरी सांगितलं, त्यावर अजून तुम्ही प्रश्न केले की असं कसं, मी तर हे असं ऐकलं आहे, मी ते तसं ऐकलं आहे. म्हणजे तुम्ही अजून त्याच्यामध्ये ऐकत जाल, अजून त्याच्यामध्ये त्या समोरच्याकडनं ऐकाल, तसतसे तुम्हाला नवीन प्रश्न येतील. आणि नवीन प्रश्न आले की काय होणार आहे, अजून तुमचं ज्ञान वाढणार.
हा उपयोग, हा लाभ त्याच्यातनं होत असतो. आणि म्हणून स्वामी सांगतात की परस्पर मथन कीजिए. आता मी तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण एक सांगतो की 4-5 लोकांनी मिळून ज्ञानाची चर्चा केल्यामुळे ज्ञान वाढतं. ह्याला आपण उदाहरण बघूया तुमच्या व्यवहारामधलं, की तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल, पदार्थ घ्यायचा असेल, तर तुम्ही 4 लोकांना विचारतात की आम्हाला ही वस्तू घ्यायची आहे, ती कुठून घ्यायची, काय घ्यायची, कशी किमतीची आहे ती वस्तू मार्केटमध्ये, किंवा आम्ही जिथे ती वस्तू बघितली तिथे आम्हाला काय किंमत सांगितलेली आहे. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत, 4 व्यक्तींसोबत जर का तुम्ही बोललात तर तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळेल. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की डायरेक्ट आपण जर का जाऊन ती वस्तू पदार्थ घेतला असता तर कदाचित आपला निर्णय चुकला असता. बरं झालं 4 लोकांना विचारलं, त्याच्यामुळे आपल्याला माहिती मिळाली. तर हा फायदा होत असतो 4 लोकांशी बोलल्यामुळे. तसंच 4 ज्ञानीय, 4 चर्चा मंथन करणारे, धर्मवार्ता करणारे लोक जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस किती मोठा फायदा होतो, किती मोठा लाभ होतो, हे तुम्ही स्वतः तो लाभ घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आता हा चर्चा मंथन करत असताना, धर्मवार्ता करत असताना नेमकं काय आपण पालन केलं पाहिजे बरं, म्हणजे काय चूक झाली नाही पाहिजे हे स्वामींनी सांगितलेलं आहे. काय चुकलं नाही पाहिजे हे स्पष्टपणे आमचे स्वामी सांगतात. स्वामी म्हणतात की सोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या तिन्ही उक्ती परित्यजोनी येथीच्या व्युत्पत्ती उत्पन्ना होवावे. सोक्ती म्हणजे स्वतःची उक्ती, म्हणजे स्वतःच्या मनाने काहीतरी तयार केलं आणि ते आपण लोकांना सांगत बसलो. हे अतिशय चुकीचं आहे बरं. कधीकधी एखादा विधी वगैरे काही नसतो, पण आम्ही आमचा तो तयार केला आणि आम्ही तो सांगितला की आमका केलं की त्याच्याने पितृदोष निवारण होतो. आता हे स्वामींनी कुठे सांगितलं का की इतके विडे वाहिल्यानंतर तुमचं पितृदोषाचं निवारण होईल, मातृदोषाचं निवारण होईल. कुणातरी काहीतरी त्रास होता, मग ते म्हणाले, मला आमच्या एका ज्योतिषाने सांगितलं की तुम्हाला जलदोष आहे. आता जलदोष कशा निमित्ताने काय, त्यामुळे तुम्ही एकदा पाणी पिलं आणि ते उष्ट पाणी विहिरीत टाकलं. ते म्हणे मला तर काही आठवत नाही म्हणे, ते मला सांगत होते. मी म्हटलं मागच्या जन्मात कधीतरी टाकलं असेल बरं तुम्ही. म्हणजे आता समोरचा व्यक्ती आहे तो तुम्हाला कुठला तरी दोष सांगतो आणि त्या दोषाविषयी तुम्हाला काहीतरी विधी सांगितला जातो आणि तुम्ही मात्र कुठलीही गोष्टीची शहानिशा न करता तो विधी करायला लगेच मोकळे होता. लगेच पैसे खर्च करा, वेळ खर्च करा. एरवी सांगितलं की स्मरण करा तर त्यांना वेळ नाही आहे, पण टमकाचं शांती करण्यासाठी आमचे लोक कुठे कुठे जातात, किती पैसे खर्च करतात. कोणाला सांगितलं आरोग्यसेवेसाठी म्हणून द्रव्यदान द्या तर लोकांची ती हे नाही आहे. खूप कमी लोक आरोग्यसेवेमध्ये मदत करतात. बाकीच्या बाबतींमध्ये एवढा पैसा आपण खर्च करत असतो. हे का होतं? कारण की सोक्ती म्हणजे सोक्तीने जे काही विधी आले ते आम्हाला आपलेसे वाटतात. आता जर का मी तुम्हाला सांगितलं की स्मरण करा तर तुम्हाला ते इतकंसं आपलंसं नाही वाटणार. पण मी तुम्हाला म्हटलं 11 नारळ वाहा, 11 पानं वाहा, तर लगेच तुम्हाला बरं वाटेल. तुम्हाला वाटेल सागरदांची PhD झालेली बरं का याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला तो विधी बरा वाटतो. पण मी तुम्हाला साधा आमच्या स्वामींनी सांगितलेला विधी जर का तुम्हाला सांगितला तर तुम्हाला तो आपलासा वाटत नाही. किती फरक आहे, म्हणजे आपल्यामध्ये किती मोठा दोष आहे हा. याच्याबद्दल विचार करा सगळ्यांनी की स्वामी म्हणतात ऐसे कैल होईल पोरा जीवाचे येथीचे ते आपले. आमचं जीवाला आपलं वाटेल, परमेश्वराचं जे आहे ते आपलं वाटेल, आपल्यासाठी सांगितलं देवानी असं वाटेल, असं कधी होईल? तर आपण काय केलं पाहिजे की विधी आचरत असताना तो विधी ईश्वर विहित आहे का जीव निर्मित आहे या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हे कधी कळेल तुम्हाला? तुमचे वचनपाठ असतील तर कळेल, वचनपाठ नसतील तर तुम्हाला नाही कळणार काहीच. वचनपाठ असतील तर सगळे अर्थ तुमच्या समोर येतील.
मी जर का तुम्हाला म्हटलं की स्मरण केलंच नाही पाहिजे, स्मरण केल्याने पाप लागतं, लगेच तुम्ही मला सांगाल बाबा असं कसं म्हणता, आमच्या स्वामींनी तर वचनं सांगितलेले, नाम प्राप्ती ते करी, नाम वाजत वारा धरी, नाम येते विघ्नहारी, नाम स्मरण करायला देवानी सांगितलेलं आहे, नाम स्मरण कीजे नामी अभिमानाती, असं स्वामींनी वचनाद्वारे सांगितलं आणि तुम्ही कसं काय असं सांगता. म्हणजे जर का मी तुम्हाला काही सांगायला लागलो तर तुम्ही काही ऐकून घेऊ शकणार नाही, कारण तुमच्याकडे तुमची वचनं पाठांतर आहेत. आणि म्हणून वचनं पाठांतर जो आहे तो माणूस सोक्तीचं कधी ऐकून घेणार नाही आणि स्वतः तो सुद्धा सोक्तीचं निर्माण करणार नाही, तो स्वनिर्मित काहीच बोलणार नाही तुमच्याशी. आणि म्हणून शास्त्र चर्चा करत असताना सोक्तीला बिलकुल थारा द्यायचा नाही. आपणही सोक्तीचं बोलायचं नाही, म्हणजे स्वतःच्या मनाचं बोलायचं नाही, आणि दुसऱ्यांचं पण ऐकताना ते त्याच्या मनाचं आहे का स्वामींच्या वचनातलं आहे ह्याची शहानिशा केल्याशिवाय ते मान्य करायचं नाही. सोक्ती, शास्त्रोक्ती. शास्त्रोक्ती म्हणजे काय? शास्त्रोक्ती म्हणजे कथापुराणामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मानून मग आपण आमचे विधी करायचे. कुठेतरी आलेले की शनिवारी काहीच करायचं नाही. कुणीतरी ते म्हटलं की मी आज नखं कापणार नाही, मी दाढी करणार नाही. म्हटलं का, काय बरं? ते म्हणे की नाही आज शनिवार आहे. म्हटलं असं? मग आता उद्या जर का तुमचं कधी होऊ नये असं, डॉक्टर म्हणाले की बाबा तुमचं आता लगोलग ऑपरेशन नाही केलं तर लगेच तुम्ही मराल 1 तासामध्ये. मग तुम्ही म्हणाल का त्यांना नको नको आज शनिवार आहे म्हणून? नाही, ते म्हणतील काय कुठलाही वार असो, अमावस्या असो, पौर्णिमा असो, काहीही असो, मला वाचवा, माझं पहिलं ऑपरेशन करा, मला वाचवा. म्हणजे शास्त्रोक्ती याच्यातनं आलेलं आहे, कथापुराणादिकातनं याच्यातनं आलेली गोष्टी आहेत. त्या गोष्टी आपण आता त्या वैदिकतेनं आलेल्या गोष्टी त्या आपण काय करतो, मानत बसतो. आमचे खूप लोक जे आहेत अमावस्या आणि पौर्णिमेला खेटी करतात. अमावस्या पौर्णिमेचं महत्त्व अन्य लोकांसाठी आहे. उलट आपल्या लोकांनी अमावस्या पौर्णिमेला मी तर म्हणेन बाहेर पडू नये, घरामध्ये बसून स्मरण करावं. अमावस्या हा चांगला दिवस नसतो, त्या दिवशी प्रवास करू नये, घरामध्ये बसावं, नामस्मरण करावं, 2 वेळा जास्त वाचाव्यात. आणि अशा प्रकारे शास्त्रोक्तीला प्रमाण घेऊन आपण आपल्या धर्मशास्त्राबद्दल बोलायचं नाही. खूप लोक असं हे करतात की पोथी नका नका शनिवारी नका घेऊ, शनिवारी अमका अमका, किंवा शास्त्रोक्तीमध्ये आलेलं आहे की आज वर्ज दिवस सांगितलेला आहे, कॅलेंडरमध्ये किंवा पंचांगमध्ये आलेला आहे आजचा दिवस अशुभ आहे म्हणून आज पोथी घ्यायची नाही. आता हे शास्त्रोक्ती इथे चालत नाही. कथापुराणाचा आधार घेऊन आमच्या स्वामींच्या वचनाचं तुम्ही काहीही छेडखानी करायची नाही. इथे कुठलाही दिवस वार नक्षत्र असो, आमचे स्वामी सांगतात निरंतर परमेश्वराचे आठवावे. 24 तास 12 महिने तुम्ही परमेश्वराला आठवू शकता. लोकोक्ती, शास्त्रोक्ती, सोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती. लोकोक्ती म्हणजे ज्याला माउथ पब्लिसिटी असं म्हणतात, म्हणजे लोकांच्या मुखातनं प्रसिद्धीला पावलेलं, वाचून ते त्या क्वालिटीचं नाही आहे, परंतु लोकांनी काय केलं, छान आहे, एकाने म्हटलं, 10 लोकांनी म्हटलं, 100 लोकांनी म्हटलं, लाख लोकांनी म्हटलं, आणि ते लोकोक्ती म्हणून, जसं तुम्ही टी व्हीला जाहिरात बघता ना, ती लोकोक्ती आहे. कुणीतरी म्हणतंय म्हणून आपण ऐकतोय. आणि त्याच्यामध्ये पण कोणतरी प्रसिद्ध व्यक्तीच असतो की जे तुम्हाला सांगत असतो हे खा, चांगलं असतं. तो खातो का स्वतः? पण आपण बघतो नाही, तो म्हणतोय ना, मग आपण खायचं. ह्याला म्हणतात लोकोक्ती. खूप लोकांनी म्हटलं हा पदार्थ खा म्हणून आपण खातोय. काही लोक असतात की ते सगळेच औषधी करतात, जे जे सांगेल, कोणी होमिओपॅथिक सांगितलं होमिओपॅथिक सुरू, आयुर्वेदिक सांगितलं आयुर्वेदिक पण घेतात सोबत, ॲलोपॅथिक सांगितलं ॲलोपॅथिक, अजून काय उपाय माहिती पडले ते सगळे उपाय ते करून मोकळे होतात. म्हणजे लोकोक्तीचे जे काही भाग आहेत, ते लोकोक्तीचा जो भाग आहे, तर तुम्ही परस्पर मथन करत असताना तुमची शोक्तीमध्ये आली नाही पाहिजे. शास्त्रोक्ती म्हणजे अन्य शास्त्राचं प्रमाण घेतलं नाही गेलं पाहिजे. आणि लोकोक्ती म्हणजे लोक काय म्हणतात याला काही महत्त्व नाही. कुणीतरी मला म्हणालं की विदर्भामध्ये मी गेलो होतो. विदर्भामध्ये ही पद्धत आहे
की दत्त जयंतीला सकाळी 3 वाजता पुरणपोळी बनवतात. मला काही बायांनी तो प्रश्न विचारला तिकडच्या, की ही पद्धत आमच्याकडे ही लागू आहे, परंतु तुमचे निरूपण आम्ही ऐकले, त्याच्यामध्ये खूप अन्यथा ज्ञानाचा जो काही भाग आहे तो तुमच्या प्रवचनातनं आम्हाला लक्षात आला प्रवचनामुळे, आणि तो अन्यथा ज्ञान जे आहे, अन्यथा आचरण आम्ही बंद करून टाकलं. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आम्ही लीळा वचन वगैरे याच्यावर भर देतो आहे. मी त्यांना सांगितलं, हे जे मी सांगितलेलं नाही, हे स्वामींनी सांगितलं, लीळा वचनांवर तुम्ही भर द्या म्हणून. आणि ते म्हणाले की मग 3 वाजता सकाळी आम्ही ते पुरणपोळी बनवतो, हे कितपत योग्य आहे. म्हटलं, आमच्या स्वामींनी, श्री चक्रधर स्वामींनी 3 ते 6चा जो कालावधी सांगितला तो स्मरणाचा सांगितला. स्मरण करा. पुरण करायला सांगितलं का? पुरण करायला नाही सांगितलं, स्मरण करायला सांगितलं. मग ते म्हणाले की मग असं का बनवतात? एक जण म्हणाले की ते स्वामींना पुरणपोळ्या आवडतात, दत्तात्रय प्रभूंना. म्हटलं, कोणी सांगितलं? दत्तात्रय प्रभूंना पुरणपोळी आवडते कोणी सांगितलं? त्यांच्याकडे पण उत्तर नव्हतं. ते माझ्याकडे बघत बघत म्हणाले की असं लोक म्हणतात, याला म्हणतात लोकोक्ती, म्हणजे लोकांनी सांगितलं म्हणून तुम्हाला हे झालं. काही लोक म्हणतात की का हो आमचं असं ते हे झालेलं आहे, मग तुम्ही खेटी करा. अहो, खेटी केल्या सिन्नरला, ते म्हणतात तुम्ही सिन्नरला खेटी नका करू, तुम्ही शिंगव्याला खेटी करा, बघा काम होईल तुमचं. मग आपण आता शिंगव्याचे देव वेगळे आणि सिन्नरचे देव वेगळे का? आणि सुकिन्याचे देव वेगळे आहेत, जाळीचे देवाचे देव वेगळे आहेत का? अहो, देव एकच आहे. तुम्ही कुठेही करा, मनापासून करा. तर लोकोक्ती, या ठिकाणी सुद्धा लोकोक्ती येऊन जाते, हे सुद्धा चुकीचं आहे. काही लोक म्हणतात की हे आमचा विशेष एकदम कडक विशेष आहे, बरं काम होतंच. मी त्यांना प्रश्न केला, काम कोण करतो? तुमची अडलेली कामं विशेष करतात की परमेश्वर करतात की देवता करतात? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जेवढे कोणी नवस खेटी जाप्य करतात त्या लोकांसाठी प्रश्न आहे हा. तुमची कामं विडा ठेवल्यानंतर करतं कोण नेमकं? कोण करतं? विशेष करतात. विशेष तर जड आहेत, निर्जीव आहेत. विशेष कुणाचं काही काम करत नाहीत. विशेष तुम्हाला योग्य करतात, पण कधी करतात? ते विशेष तुम्हाला परत योग्य करत नसतात. ते विशेषावर डोकं ठेवताना तुम्ही जे काही विधीपूर्वक लीळा आठवून जर वंदन केलं तर तुमची योग्यता वाढते. विशेष हे निर्जीव आहेत. सर्व कार्य जे आहे ते परमेश्वर करत असतात. तुम्हाला योग्य अधिकारी करायचं, योग्य करायचा अधिकार वाढवायचे, कणव वाढवायची, विधींचे योग घडवून द्यायचे, हे सगळं परमेश्वर करतात, विशेष नाही करत. म्हणून डोक्यातनं हे अन्यथा ज्ञान सगळ्यात पहिले काढून टाका की विशेष हे जड आहे, पाषाण आहे. पाषाण कुणाचंही काम काही करत नाही, परंतु आमच्या स्वामींनी स्पर्श केला त्याला तुम्ही वंदन करता आणि देवाला आठवता, आणि देवाला आठवल्यामुळे देवाची कृपादृष्टी तुमच्यावर होते, आणि म्हणून मग तुमचं काही कार्य होत असेल, तुम्हाला काही सहाय्यता होत असेल, सहाय्य होत असेल. आता दुसरी गोष्ट की परमेश्वर तरी तुमची सगळी कामं करतात का? तुम्ही म्हटले माझं लग्न होऊ द्या देवा, आणि लगेच मुलगी भेटली, अरे देवाने लगेच मुलगी दिली. आता इथे आमचे स्वामी सांगतात अनुसरा, आणि आम्हीच सांगतो आमचे देव जे आहेत ते सोडतात पण बांधत नाही. द्विज गोरक्षांची लीळा. मग आता लग्नबंधन काय आहे? स्वामी तुम्हाला मुलगी बघून देतील का तुम्हाला अनुसरणासाठी म्हणून सहाय्य करतील? नेमकं करणार काय स्वामी? तुम्हाला गाडी बंगला देतील, पैसे देतील, स्वामी म्हणतात सगळं मिळेल, मग आम्ही भेटणार नाही. मग सांगा बरं, अशी कामं परमेश्वर करतात का? तुम्ही जे मागत आहात ते कर्मपैकीचं मागताय, आणि कर्मपैकीचं जे आहे ते परमेश्वर कधीच देऊ शकत नाहीत, देत नाहीत. कर्म आपणच जोडतो आणि देवता आपल्याला भोगवतात. तुम्हाला जे मिळतं ते इनडायरेक्टलीपणे, अप्रत्यक्षपणे देवतेकडनंच मिळतं. ते फक्त परमेश्वर कुठेतरी मध्यस्थी आहेत. तुम्ही जेव्हा देवाकडे सहेतुक काहीतरी मागता ना, नवस जाप्य खेटी करता, सहेतुक तुम्ही विधी करता, त्यावेळेला सहेतुकाचे फळ ते माया देते. मायेच्या थ्रू मिळतं ते. परमेश्वर नाही देऊ शकत ना तुम्हाला हे.
हां, तुम्ही निर्हेतुक क्रिया केली, मग अधिकार करणं योग्य ते संदर्भातलं असेल तर ते परमेश्वर तिकडे देतील तुम्हाला, बाकी नाही. आणि म्हणून या ठिकाणी लोकोक्ती म्हणजे लोकोक्तीच्या माध्यमातून काही गोष्टी अशा आल्या की ज्याच्यामुळे आपल्याला अनेक चुकीच्या गोष्टी लोकांकडनं कळत गेल्या आणि आपण त्याला फॉलो करत गेलो, मानत गेलो. म्हणून ब्रह्मविद्या शास्त्र अभ्यासताना परस्पर मंथन हे केलंच पाहिजे. त्याच्यात तुमची शोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्तीमध्ये आली नाही पाहिजे. स्वामी सांगतात या तिन्ही उक्ती परित्यजोनी म्हणजे त्याचा परित्याग करून येथीच्या व्युत्पत्ती व्युत्पन्ना होवावे, म्हणजे परमेश्वराचं जे शास्त्र आहे येथीची व्युत्पत्ती म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्राच्या ठिकाणी व्युत्पन्ना होवावे म्हणजे त्याच्याविषयी चर्चा मंथन करावी. आणि चर्चा मंथन करत असताना शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या तिन्ही उक्ती परित्यजून मग ब्रह्मविद्या शास्त्रावर चर्चा करावी. ब्रह्मविद्याशास्त्राच्या आधाराने चर्चा करावी. ब्रह्मविद्या शास्त्राची चर्चा करताना शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती चालत नाही. म्हणून एखादं निरूपण ऐकत असताना तुम्हाला जर का काही वाटलं, काही तुम्हाला विधी सांगितल्या गेल्या, तर तुम्ही स्पष्टपणे विचारायचं त्या साधूंना म्हणा की हा विधी देवाने कुठे सांगितलं आहे, कुठल्या वचनात, कुठल्या लीळेत, कुठल्या विधीमध्ये देवाने हा विधी सांगितलेला आहे, हे सगळं तुम्ही त्यांना विचारायचं. तुम्हाला तो हक्क आहे, अधिकार आहे. आणि त्यांनी त्याचं उत्तर देणं वचनाच्या आधारे की ह्या वचनात देवाने सांगितलं, या लीळेत देवाने सांगितलं, असं असेल तरच आपण ते मान्य करायचं तो विधी, नाही तर विधी तो करायचा नाही. काही गरज नाही आहे विधी करायची. आणि येथीच्या व्युत्पत्ती व्युत्पन्न म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्राच्या ठिकाणी उहापोहा आपण केलं पाहिजे. हे अधृत शास्त्र किंगा. आता हे ब्रह्मविद्या शास्त्र कसं आहे बरं, म्हणजे तुम्ही ब्रह्मविद्या शास्त्राचं अध्ययन करत असताना काही गोष्टी ज्या अशा आहेत की त्याच्याकडे तुम्ही प्रकर्षाने लक्ष हे दिलंच पाहिजे. की परमेश्वर इथे सांगतात की हे जे काही परमेश्वर शास्त्र जे आहे ते कसं आहे, अधृत शास्त्र आहे. जर का तुम्ही ब्रह्मविद्या शास्त्राच्या ठिकाणी चर्चा मंथन केलं, परस्पर चर्चा मंथन केलं किंवा उहापोह केला, त्याच्याविषयी सगळं तुम्ही चिंतनी ऐकली वगैरे वगैरे, असं सगळं केल्यानंतर हे शास्त्र धरलं जाईल का, लगेच प्राप्त होईल का हे शास्त्र? नाही. हे अधृत शास्त्र किंगा म्हणजे अधृत म्हणजे धरल्या जाणार नाही सहजासहजी. एकदम इतकं ते म्हणजे किचकट आहे असं ते, की आज तुम्हाला असं वाटेल की पाठांतर झालं. मी मगाशी आपला जो सुरुवात झालेली परीक्षेत त्या संदर्भातले परीक्षा घेतली आणि आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळाले आणि तुम्ही म्हटले आता झालं, माझा अभ्यास झालेला आणि मी याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवले. पण आमचे स्वामी सांगतात ते अधृत शास्त्र किंगा, म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा हे धरलं गेलं आहे माझ्याकडनं, परंतु तैसे नव्हे म्हणजे असं होऊ शकत नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा काय करावं लागेल, त्याची उजळणी करावी. निरंतर परमेश्वराचे आठवावे म्हणजे काय, निरंतर परमेश्वराचं निरूपण, वचन, लीळा याच्यावर तुम्ही सतत चिंतन केलं पाहिजे, तर ते शास्त्र कुठेतरी धरल्यासारखं होईल. परंतु तुम्हाला असं वाटेल की धरल्या गेलं आहे परंतु अधृत, म्हणजे कधी कधी असं असतं की एखादी ती माशी वगैरे असते अशी आपण पकडतो, काही लोक पकडतात असं, त्यांना असं वाटतं माशी आतमध्येच आहे आणि धरल्यासारखं वाटतं, उघडून हात बघतो तर आतमध्ये काहीच नसतं. अधृत वाटतं धरल्या गेलेलं आहे परंतु ते शास्त्र धरल्या गेलेलं नसतं. तुम्हाला असं वाटतं माझं पाठांतर आहे म्हणजे तुम्हाला ब्रह्मविद्याशास्त्र झालं नाही. तुम्हाला एखाद्या ब्रह्मविद्येबद्दल एखादा प्रश्न विचारला, 10 प्रश्न विचारून तुम्हाला उत्तरं आली म्हणजे तुम्हाला असं वाटतं की माझी ब्रह्मविद्या झालेली आहे, तर नाही. एवढंच काय, तर आता मी जरी निरूपण करतो, मी म्हणा अरे माझं सगळं ब्रह्मविद्या माझी पाठ आहे, मी निरूपण करतो वगैरे वगैरे, सगळ्यांना कळतं मी काय बोलतो ते वगैरे, परंतु माझ्यासाठी पण हे वचन लागू होतं. अधृत शास्त्र म्हणजे मला जरी वाटत असेल की अरे मला येतं सगळं, परंतु नाही.
आपल्याला नेमकं शास्त्र धरलं म्हणजे येतं आहे, पाठांतर आहे, पण धरल्या गेलं की नाही धरल्या गेलं हा एक भाग वेगळा आहे. मुरलं पाहिजे ते आतमध्ये. ओलं होणं हा एक प्रकार वेगळा आणि मुरणं हा प्रकार वेगळा. तुमचं पाठांतर असणं म्हणजे ते ओलं झालेलं आहे, परंतु ते बीजरूप होणं खूप महत्त्वाचं आहे, मुरणं खूप महत्त्वाचं आहे. ह्याला म्हणतात धरणे. शास्त्र तुम्हाला धरतं, तुम्ही शास्त्राला धरता, असं तुम्ही शास्त्रामध्ये, शास्त्र तुमच्यामध्ये, असं सगळं ओल्या पवल्या जातं. अशा प्रकारचं ते असलं पाहिजे. नुसतं वरवडे नको, तेवढ्यापुरतं तेवढं नको पाहिजे. तुम्हाला जेव्हा जो प्रश्न विचारल्यानंतर तो जर उत्तर येत असेल तर तुमचं शास्त्र झालेलं आहे, त्याच्यात तुम्ही रममान आहात. त्याच्याविषयी चर्चा मंथन करताना तुम्हाला नवीन नवीन वचनं आठवतात, लीळा आठवतात. हे असेल तर कुठेतरी ते शास्त्र तुमच्यात मुरलं आहे असं, त्याचं ते कुठेतरी शास्त्र तुम्ही धरलं आहे असं त्याच्यातनं अधोरेखित होऊ शकतं. हे आधृत शास्त्र किंगा म्हणजे शास्त्र कसं आधृत आहे, धरल्या जाणार नाही सहजासहजी. आज पाठांतर झालं, 1 महिन्याने सगळं विसरून जाल परत. आणि अजून या शास्त्राची विशेषता सांगतात स्वामी, हे होऊनी कवणाचे घर न रिगे आपणची याचे घर रिगी जे. हे होऊनी म्हणजे शास्त्र कधीही कुणाकडे स्वतःहून जात नाही. तुम्हाला वाटेल की असेल हरित देईल खाटल्यावरही, तसं नाही. देवाकडे पण विनंती करावी लागते आणि मग तुम्हाला ते शास्त्र मिळणार. पूस प्रश्न करावे लागतात. आमच्या स्वामींनी सांगितलं ज्ञानियाला सुद्धा प्रेम होऊ शकतं. महादायसाने ऐकलं, भटोबासांना सांगितलं, भटोबास आले धावत, स्वामींना विचारलं, हां म्हणे ज्ञानियाला पण प्रेम होऊ शकतं. स्वामी म्हणतात हो होऊ शकतं ना. मग ते भटोबास म्हणतात हे तुम्ही आम्हाला कधी सांगितलंच नाही. हे स्वामी म्हणतात तुम्ही कधी विचारलंच नाही. म्हणजे विचारावं लागतं. भटोबासांनी महादायसांनी विचारलेलं आहे. हे एवढं काही जे शास्त्र तुमच्या समोर आहे ना आता, हे महादायसांनी विचारलं नसतं तर खूप मोठा म्हणजे नुकसान आपलं झालं असतं. महादायसांनी ते विचारलं, त्याच्यामुळे खूपशी माहिती आपल्याला त्याच्यातनं मिळालेली आहे. हे होऊनी कवणाचे घर न रिगे आपणची याचे घर रिगे. जे तुम्हाला शास्त्र प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला काय करावं लागेल, शास्त्राकडे जावं लागेल, ज्ञानाकडे जावं लागेल. आणि ज्ञान कोणाकडे आहे, परमेश्वराकडे आहे. तुम्हाला जर का ज्ञान पाहिजे असेल तर ते माझ्याकडनं तुम्हाला मिळणार नाही, कुठल्याही जीवाकडनं ते ज्ञान तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला कोणाकडनं मिळेल ते ज्ञान, बोध आणि बोधशक्ती ते येथोनी चिकिंगा म्हणजे परमेश्वराकडनं मिळणार आहे. माध्यम फक्त जीव होतील, अधिकरण होतील, साधू होतील, वासनिक होतील, हे फक्त माध्यम आहेत. परंतु वास्तविक परमेश्वर स्वतः जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत तुम्हाला होणार नाही. कधी कधी तुम्ही म्हणता हे ऐकलं डोक्यावून गेलं, ऐकलं डोक्यावून गेलं. का देव तिकडून देऊन नाही राहिले. कधी कधी असं होतं की थोडंसं ऐकतं आणि भरपूर समजतं, म्हणजे परमेश्वर तिकडून तुम्हाला देत आहेत. हा एक भाग त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखा आहे की परमेश्वर देतात तेव्हा आपल्याला होतं. मी असं म्हणू शकत नाही की माझ्यामुळे सगळ्यांना माहिती होते, असं मी म्हणू शकत नाही. मी तर एक निमित्त आहे. मला देवाने फक्त एवढ्या कामासाठी पाठवलेलं की एवढं काम करून घे. परंतु तुम्हाला जे ज्ञान होतं आहे, तुम्हाला जो उमट होतो आहे, खूप लोक मला म्हणतात बाबा तुमच्यामुळे आम्हाला कळतं नाही, माझ्यामुळे तुम्हाला काहीच कळत नाही, माझ्यामुळे तुम्ही ज्ञानी पण होत नाही. तुम्ही होता तुम्ही तो अधिकार जोडलेला आहे. परमेश्वर तुम्हाला तिकडून देतात म्हणून तुम्हाला ज्ञान होतं. परमेश्वर तुम्हाला बुजवून देतात म्हणून तुम्हाला उमट होतो. वांचून माझ्याकडनं तुम्हाला काही होत नाही. हा सगळं देवाकडनं तुम्हाला होत असतं. मी फक्त एक माध्यम आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल, आपणच याचे घरी गिजे म्हणजे तुम्हाला परमेश्वराला विनंती करावी लागेल. म्हणून मी सगळ्यांना सांगतो सकाळी 3 ते 6चं जे स्मरण आहे त्याच्यामध्ये काहीच एक न मागता फक्त देवाकडनं देवाची प्राप्ती मागा, ज्ञान मागा, सेवादास्य मागा, स्मरण मागा, नित्यविधी निमित्तविधी मागा, ज्याच्यामुळे तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार आहे. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यातनं मागा आणि मुख्यत्वे ज्ञान परमेश्वराकडे मागा की देवा मला यथार्थ ज्ञान मिळालं पाहिजे. ज्ञान तर तुम्हाला मिळतं आहे, परंतु ज्ञानामध्ये अन्यथा गोष्टी भरपूर आहेत. आपल्या महानुभाव पंथामध्ये पण खूप अन्यथा गोष्टी सांगितल्या जातात. मला
आश्चर्य वाटतं की एवढं मोठं शास्त्र आमच्याकडे असताना आपण का म्हणून अन्यथा लोकांना सांगतो, लोकांना नाही नाही व्यवहारात सांगावं लागतं, असं काही गरज नाही आहे. तुम्ही काय केलं पाहिजे, यथार्थच सांगितलं पाहिजे, यथार्थच ऐकलं पाहिजे. आणि म्हणून देवाला विनंती करा सरळ, कुठल्याही व्यक्तीला आणि जीवाला विनंती करू नका ज्ञानासाठी. सरळ तुम्ही काय करा, देवाला विनंती करा आणि देव तुम्हाला बरोबर ते अधिकरणं, ते साधू तुम्हाला उपस्थित करून देतील. तुम्हाला तुमच्या शंकेचं निरसन करण्यासाठी, तुम्हाला ज्ञान देण्यासाठी बरोबर ते अधिकरणं त्या ठिकाणी उपस्थित होतील. आणि म्हणून आपण देवाला विनंती केली पाहिजे. ह्यालाच म्हणतात आपणची याचे गररिगी जे, म्हणजे देवाला आपण विनंती केली पाहिजे. यासी आपण पे दीजे तरी हे आपण पे दे. म्हणजे आता जर का आपण शास्त्राला जर का आपण जन्म दिला, म्हणजे सांगितलं की आपणच याचे घर इगिजे, जर आपण घर इगलो म्हणजे आपण शास्त्राला वेळ दिला, शास्त्राचं जर का आपण तळमळ व्यक्त केली शास्त्राविषयी, तर मग शास्त्र आपल्याला होईल की नाही होईल. स्वामी म्हणतात यासी आपण पी दीजे, म्हणजे तुम्ही त्याला आपलेपणाने बघा. शास्त्राला आपलेपणाने म्हणजे हे माझ्या स्वामींचं शास्त्र आहे, हे माझ्या स्वामींनी निरूपण केलेलं आहे, हे माझ्या स्वामींनी माझ्यासाठी म्हणून सांगितलेलं आहे. अशा दृष्टिकोनातनं जर का तुम्ही वचनांकडे पाहिलं, लीळेकडे पाहिलं, तर काय होईल, तरी हे आपण पे दे म्हणजे वचन, ते शास्त्रसुद्धा तुमच्यासाठी कार्यरूप होतं, तुमच्यासाठी ते ॲक्टिव्ह होतं. स्मरण आहे, नाम आहे परमेश्वराचं, ते नाम एका ठिकाणी लिहिलेलं आहे आणि तुम्ही एका ठिकाणी आहात, दोन्ही वेगवेगळे आहात तुम्ही. आता ते नाम तुमच्यासाठी काहीच काम करत नाही आहे, पण ते नाम जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयापासून जर का तुम्ही ते चिंतन कराल त्या नामाचं, तर काय होईल, ते नाव तुमच्यासाठी ॲक्टिव्ह होईल, कार्यरूप होईल, त्या नामामुळे तुम्हाला सहाय्य होईल. म्हणजे हा जो प्रकार आता आपण नामासंदर्भातला बघितला, तसंच ज्ञानासंदर्भातला पण तोच प्रकार आहे की ते ज्ञान आपण पे दे, म्हणजे ते ज्ञान तुमच्यासाठी ॲक्टिव्ह होऊन जातं. मग तुम्ही वचन जसं तुम्ही एक 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 चर्चा मंथन करता, तसं ते शास्त्र तुम्हाला एक 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 वचनं अजून आठवल्या जातात. चर्चा करत असताना, निरूपण करत असताना, निरूपण श्रवण करत असताना. आत्ता मी तुम्हाला काहीतरी निरूपण करतो, याच्यात काही जे चिंतन करणारे लोक आहेत, अभ्यास करणारे लोक आहेत, त्यांना मी हे सांगत असताना एखादा दृष्टांतच आठवलेला असेल बघा, तरी हा दृष्टांत याच्यामध्ये बरोबर बसतो. किंवा एखाद्याला एखादी लीळा आठवेल, एखादं वचन आठवेल, अजून दुसरं काहीतरी. म्हणजे हे काय आहे, शास्त्र तुम्हाला मदत करतं. तुम्ही शास्त्राला आपले काय करा, आपलवा. शास्त्रसुद्धा तुम्हाला आपलवतं आणि तुम्हाला त्याच्यातनं भरपूर मोठं ज्ञान त्याच्यातनं मिळतं. यानंतर स्वामी सांगतात की हे वचन जे आहे, हे वचन आत्ता म्हणजे त्याचा आपल्याला उपयोग काय होणार आहे बरं. आज जर काही वचनं आपण अभ्यासली, पाठ केली, आपल्याला कदाचित ती समजलीसुद्धा नाहीत, मग पुढे याचं काय. तर स्वामी सांगतात घेईजे घोकीजे मग काळे करवनी उपयोगा जाय. घेईजे म्हणजे आत्ता ते वचन जर का कुणी निरूपण करत आहे, तर घेईजे म्हणजे घ्या, घेतल्या गेलं पाहिजे. घोकीजे म्हणजे कुठेतरी निरूपण चालू होतं, मग ते एकाला विचारलं का हो तुम्ही निरूपणाला गेले नाही तिकडे. ते म्हणतात नाही, मी फक्त माझ्या उपदेशगुरूंकडनंच ज्ञान घेणार. आता हे कोणी सांगितलं. उपदेशगुरू एकच असतात, विद्यागुरू अनेक असू शकतात. जिथून ज्ञान मिळतं तिकडून ज्ञान घ्या. वांचून तुम्ही त्या व्यक्तीचा अविहार करत नाही आहात, तुम्ही ज्ञानाचा अविहार करत आहात, म्हणून ज्ञान मिळतं तिथून घ्या. स्वामी सांगतात घेईजे म्हणजे घ्या, घोकीजे म्हणजे घेतलेलं ज्ञान घोका, त्याचं अध्ययन चिंतन मनन करा. मग काळे करवणी उपयोगा जाय म्हणजे कधीतरी अभ्यासलेलं शास्त्र पुन्हा पुन्हा तुम्ही जेव्हा ते अभ्यासता, तेव्हा काळे करोनी म्हणजे काही कालांतराने, काळे करोनी म्हणजे एक विशिष्ट काळ गेल्यानंतर ते वचनं तुम्हाला उपयोगी जातील. आत्ता जर का तुम्ही जे 2 लीळा ऐकलेल्या आहेत, त्या लीळा किंवा 2 वचनं ऐकलेली आहेत, ती कधी काळी जेव्हा पुन्हा कुठे निरूपण होईल, तेव्हा तुम्हाला तिथे उपयोगा जाय, काळे करून उपयोगा जाय म्हणजे ते वचनं तुमच्यासाठी
कार्यरूप होऊ शकतात आणि तुम्हाला अरे हे वचनं आपण ऐकलेली होती. आणि म्हणून आत्ता तुम्हाला जेवढं घेता येतं, घोकता येतं, अभ्यासता येतं ते घ्या. कारण की आत्ता तुमचं वय जास्त नसेल तर तुमचं पाठांतर होईल, श्रवण होईल. म्हातारपणी ऐकायलाच येणार नाही, दिसणार नाही डोळ्यांनी वाचायचं झालं तर. आणि तोंडाने बोलताना म्हणजे आता दिसलं तर तुम्ही वाचाल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हातारपणी अवघड होतात. म्हणून आत्तापासनं काय करा, आत्तापासूनच तुम्ही या शास्त्राचं मनन करा, त्याचं घोक घ्या, पाठांतर करा, अभ्यास घ्या त्याचा आणि त्याच्यावर चर्चा मंथन करा. असं सगळं त्याच्यामध्ये येतं. स्वामी सांगतात आताचे तर वैसे घेपे पाठी अनुभवे जाणाल. म्हणजे आता तुम्ही हे घ्या, पाठी अनुभवे जाणाल म्हणजे नंतरच्या काळामध्ये अनुभवाच्या माध्यमातून, प्रचितीच्या माध्यमातून तुम्हाला बरोबर सगळ्या गोष्टी कळणार आहेत. आत्ता फक्त घ्यायचं काम करा. हे वचन हा वचनार्थ वचन जाऊ ने दीजे. आणि हे वचन हा वचनार्थ वचन जाऊ ने दीजे म्हणजे हे जे वचन आहे हे वचन आता तुम्ही घ्या. वचनार्थ नुसतंच वचन घेऊ नका, वचन पाठांतर करा, वचनाचा अर्थ पाठांतर करा. वचन जाऊ ने दीजे आणि असा अर्थपूर्ण जे वचन आहे आणि वचनाचा जो अर्थ आहे दोन्ही गोष्टी जाऊ देऊ नका. म्हणजे वचनसुद्धा विसरू नका आणि वचनाचा अर्थसुद्धा विसरू नका. वचन जाऊ ने दीजे हे स्वामींचं वचन आहे. तुम्ही नुसतं वचन पाठ करायला घ्या, तुमची योग्यता लगेच वाढेल. कारण की तुम्ही हे वचन पाहिलं आणि माझ्या स्वामींनी मला हे वचन पाठ करायला सांगितलेले आहेत म्हणून मी करतो आहेत, म्हणून तुम्ही वचन पाठ करायला लागाल तर तुमची योग्यता वाढेल. कारण की तुम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करत आहात. म्हणून बघा, योग्यता वाढवण्यासाठी तुम्हाला काही वेगळं काही मोठा पैसा खर्च करायची गरज नाही. नुसतं वचन पाठ करायला घ्या, नामस्मरण करायला घ्या, विधी आचरायला घ्या. देवाने सांगितलेली तुमची योग्यता आपोआपच वाढते. परमेश्वराने त्याच्याविषयी आपल्याला आश्वासित केलेलं आहे. आणि हा वचन हे वचन हा वचनार्थ वचन जाऊ ने दीजे. काकू कक्षा भावार्थ प्रकरण जाणावे. काकू म्हणजे अभ्यास करत असताना कितीतरी गोष्टींचं तुम्हाला काय करावं लागेल, जे म्हणजे काळजी घेणं ज्याला आपण म्हणतो, की जर का थोडासुद्धा तुमचा अभ्यास करताना थोडा जरी तुमचा अँगल चुकला, तुमचा जर का ट्रॅक चुकला तर तुमचं चिंतन एक वेगळ्या दिशेला जाऊ शकतं. आणि म्हणून कुठलंही वचन घेत असताना, अभ्यासत असताना त्या वचनातले बारकावे, त्याची काकू कक्षा भावार्थ प्रकरण हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे ते वचन कसं म्हटलं आहे, काकू म्हणजे इथे म्हटलं की थोरा ते साने करणे. म्हणजे ज्याच्याविषयी आपल्याला मोठेपणा वाटतो की हा व्यक्तीवर खूप हे आहे. काही काही लोक असतात ना, ते पंगत पाणी भरपूर, आपण हे खूप पैशावाले भरपूर क्रिया करतात बरं का, हे प्रेमाला जातील प्रेमाला, आपल्याला असं वाटतं. परंतु तो माणूस काय करतो आहे की आपली प्रसिद्धी होण्यासाठी म्हणून ते करत असेल तर काकू म्हणजे स्वामी सांगतात ऐसिया जीवा श्रीप्रभूची सेवा, अशा जीवांना श्रीप्रभूंची सेवा भेटणार आहे का. म्हणजे स्वामी म्हणतायत काय आणि त्याच्यातनं निघतंय काय, म्हणजे ह्यांना भेटणार नाही. काकू म्हणजे प्रश्नार्थक करायचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा नकारात्मक असणे. म्हणजे आमचे स्वामी म्हणतात अरे तुम्हाला दत्तात्रय प्रभू भेटतील, भेटतील म्हणजे भेटतील नाही, भेटणार नाहीत, असा नकारात्मक त्याच्यातनं तो सूर येतो. म्हणजे तो बोलण्याचा जो टोन आहे त्या टोनमधनं नकारात्मक भाव जो आहे तो त्याच्यामध्ये ऐसे काही होईल, कधी होईल, नाही होणार असं. म्हणजे नकारात्मक तो टोन त्याच्यामध्ये आहे. अशा पद्धतीने त्याला म्हणतात काकू. म्हणजे वचनामध्ये हा भाग आहे का तो आधी बघितला पाहिजे. कक्षा म्हणजे एक त्याच्याविषयी सांगितलेलं आहे की सान्या ते थोर करणे. म्हणजे एखाद्याकडे ती गोष्ट आपल्याला दिसत नाही पण त्याच्याकडे ती गोष्ट आहे, म्हणजे त्याच्याविषयी परमेश्वर काय करत आहेत की त्या वचनातनं तुम्हाला एक त्याचा मोठेपणा दाखवत आहेत. की पुरुष प्रमाद चुकवी तरी चुके, म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे चुकणार नाही, परंतु चुकेल, कधी ना कधी ते चुकेल. म्हणजे वचन सांगण्याचा तो एक भाग आहे.
म्हणून त्या वचनातले जो काही बोलण्याचा जो टोन आहे स्वामींचा, त्याचा बारकावा आपल्याला कळला पाहिजे. म्हणजे ह्याच्यातनं स्वामींना नेमकं सांगायचं काय आहे. एखाद्या छोट्या व्यक्तीला पण मोठं करणं, किंवा जिथे आपल्याला तिथे संभावना दिसत नाही आहे तिथेसुद्धा ती संभावना दाखवणं त्या वचनाच्या माध्यमातून. जसं स्वामींच्या भेटीसाठी त्या ज्या हे आलेल्या आहेत, वैश्य आलेल्या आहेत, स्वामी म्हणतात माणूस आहे आधी, म्हणजे स्वामींनी त्यांना तो मोठेपणा दिलेला आहे. किंवा मग सस्याला आमचे स्वामी म्हणतात या महात्मे हो. आता आम्हाला तो ससाच दिसतो, पण स्वामींना त्याचे अधिकार दिसतात आहे, म्हणून स्वामी त्यांना म्हणतात या महात्मे हो, म्हणजे त्यांना मोठं केलं स्वामी. सानिया ते थोर करणे. काकू कक्षा भावार्थ, म्हणजे जे बोलत आहेत तसा तो अर्थ नाही. बोलतायत एक आणि त्याच्यातनं अर्थ दुसरा निघतो, त्याला भावार्थ असं म्हणत असतात. वचन अभ्यासत असताना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं निघत असतात. आणि ते जे म्हटल्या जातं आहे, भावार्थ याचा अर्थ की जे म्हटल्या जातं आहे ते वास्तविक तसं नसून ते वेगळं आहे. फक्त शब्द त्याला तसा वापरला गेलेला आहे, परंतु शब्द तसा वापरला म्हणून ते तसं नाही. म्हणजे स्वामी सांगतात वर शिरच्छेद चांग, म्हणजे एक तर शिरच्छेद केलेला चांगला, पण वास्तविक तसं आहे का नाही. शिरच्छेद चांग नाही, परंतु स्वामींनी जसं म्हटलं आहे, पण म्हटलं आहे म्हणून तसंच करायचं का आपण, नाही, तैसे नव्हे. म्हणजे आपल्याला त्या वचनाचा भावार्थसुद्धा कळायला पाहिजे की स्वामींना नेमकं शब्द काय आहे आणि स्वामींना नेमकं म्हणायचं काय आहे. स्वामी म्हणतात, आता जर का तुम्हाला हे बारकावे नसतील माहिती तर काय गंमत होऊ शकते. स्वामी म्हणतात धायेतव खाईजे पाहेतव निजीजे. आता स्वामी काय म्हणतात, धायेतव पाहिजे, धायेतव खाईजे, पाहेतव निजीजे, तैसे नव्हे की बाई. म्हणजे स्वामी म्हणतात पाहिजे तेवढं खावं का, का शब्द आहे तिथे. आता वचनामध्ये तो प्रश्नचिन्ह नसल्यामुळे तुम्ही कसं म्हणतात धायेतव खाईजे पाहेतव निजीजे. आता तुमचा टोन चुकतो आहे, टोन चुकल्यामुळे अर्थ चुकतो आहे. आपण म्हटलं पाहिजे धायेतव खाईजे पाहेतव निजीजे. स्वामी असं म्हटलेलं आहे, म्हणजे पाहिजे तेवढं खावं का आणि पाहिजे तेवढं झोपावं का, तैसे नव्हे भाई, तसं नाही बरं का. पश्चात पहारी उठीजे, सकाळी उठा लवकर. आता जर का एखाद्याला व्याकरणाचं ज्ञान नाही किंवा काकू कशा भावार्थ त्याला त्या वचनाचे कळले नाहीत तर तो कसं म्हणणार, धायेतव खाईजे म्हणजे स्वामी म्हणतात पाहिजे तेवढं खा, पाहेतव निजीजे, आणि पाहिजे तेवढं झोपा, जेवढं झोपायचं तेवढं झोपा. बस एक वचन त्यांनी बरोबर ज्यांना हे करायचं आहे ते बरोबर त्याचा अर्थ तेवढा करून मोकळे होतील. बा देवानीच सांगितलं पाहिजे तेवढं खा, पाहिजे तेवढं झोपा, परंतु त्याच्यातला टोन लक्षात आला पाहिजे, सांगण्याचा भावार्थ स्वामींचा लक्षात आला पाहिजे, तर मग पुढे तुम्हाला त्याचा उपयोग होणार. पश्चात पारी उठीजे, तो सारस्वत काळा देवता हृदयासी असे स्वामींनी सांगितलेलं आहे. आता इथे स्वामी सांगतात काकू कक्षा भावार्थ आणि प्रकरण, शेवटचं प्रकरण म्हणजे तुम्हाला जे वचन प्राप्त झालेलं आहे अभ्यासाला किंवा चिंतनाला, तर त्या वचनाचा प्रकरणवश काय आहे, अर्थ तो प्रकरणवश हे स्वामींनी सांगितला. तुम्हाला त्या वचनाचा अर्थ घेताना त्या वचनाचा प्रकरणवश काय आहे ते सुद्धा लक्षात घ्यावं लागेल. तुम्ही लक्षात नाही घेतला तर वचनाचा अर्थ वेगळीकडे जाईल. म्हणजे आता बोडी गंगा समान हे वचन आपण फक्त एवढंच हे पुरतं घेतलं की पाणी पिताना गडूळ काय आणि स्वच्छ काय, आपण असं काही बघायचं नाही. परंतु वास्तविक त्या वचनाचा प्रकरणवश म्हणजे लीळा बघितली तर दोघांमध्ये वाद सुरू आहे. ते एक म्हणतो की ब्राह्मणाने आणलेली गंगा ती उत्तम, गौतम ऋषीने आणलेली. एक म्हणतो क्षत्रिय भगीरथाने आणलेली गंगा उत्तम. हा वाद चालू आहे आणि भटोबास म्हणतात ब्रह्मोदक ते उत्तम, ब्राह्मणाने आणलेली गंगा उत्तम. म्हणजे दोन वादांमुळे वादामध्ये तुम्हाला बोलायचं नसतं कधी, कारण की प्रत्येकजण आपापल्या मतावर ठाम असतं. तुम्ही मध्ये बोललात तर काय होतं, चर्चा थांबते पण वाद थांबत नाही. तर त्याच्यामध्ये काय आहे की आपण कुठल्याही वादामध्ये उगाचच बोलायचं नाही. बिनकामी जे वाद चालतात त्याच्यामध्ये बोलायचं नाही कधी. कोणी म्हणेल की हे सरकार उत्तम की ते सरकार उत्तम, तुम्हाला काही घेणं नाही. तुम्ही इथे बोलून काय सरकार बदलणार आहे का तिकडे, काही बदलत नाही. तुम्ही उगाचच आपलं मनाचं काहीतरी बोलत राहता
बडबड बडबड चालते, तुमचे 5, 10, 15 मिनटं वाया जातात. म्हणजे हे काय आहे की उगाचच ज्या ठिकाणी वादात्मक भाग आहे त्या ठिकाणी आपण बोलू नये असं त्या वचनाचा प्रकरणवश आपल्याला सांगतो. हे कधी कळेल आपल्याला? वचनाचा मूळ अर्थ काय, हे स्वामींनी वचन काय निरूपण केलं, तर प्रकरण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ते जे काही वचन सांगितलेलं स्वामींनी, त्या वचनासंदर्भामध्ये त्या वचनाची लीळा काय आहे ही जर का तुम्हाला माहिती असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्या वचनाचा जो प्रकरणवश आहे तो प्रकरणवशसुद्धा त्या ठिकाणी कळेल. आणि म्हणून स्वामींनी ह्या ठिकाणी आम्हाला हा भाग जो आहे तो सांगितलेला आहे. आता हे शास्त्र जे आहे, हे शास्त्र काढत असताना म्हणजे भट्टोबासांनी, आता ह्या संदर्भातली आपण लीळाच घेऊया. उत्तरार्ध 634 क्रमांकाची लीळा, भटा महादाईचा शास्त्र अभ्यास निरूपण. एक वेळा भट्टोबासांनी भटी महादाईसी या दोघांनी स्वामींना विचारले, जी गोसावी जे निरूपेले शास्त्र ते कैसेनी चिंतावे, म्हणजे ते कसं चिंतन करायचं. स्वामी म्हणतात, परस्परे मथन कीजे मग नूतन होय. म्हणजे त्याचं चिंतन कसं करायचं बरं, त्याचं चिंतन होईल कसं काय, हे विचारला प्रश्न. यावर स्वामींनी सांगितलं, परस्परामध्ये चिंतन करा, मंथन करा, मग नूतन होईल, म्हणजे मग चिंतन होईल त्याचं. यावर भट्टोबास विचारतात, जी नूतन काहीसेनी होय, नूतन कसं काय होईल. तर स्वामी सांगतात, शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या 3 दोष बाजूला करून तुम्ही जर का याच्या ब्रह्मविद्या शास्त्राच्या आधारेच फक्त बोललात तर मग काय होणार आहे, व्युत्पत्ती उत्पन्न जर का तुम्ही केलं, उहापोह जर का केलं तर त्याच्यातनं ते नूतनता तुम्हाला प्राप्त होणार आहे, नवीन अर्थ तुम्हाला प्राप्त होणार आहे, गर्भित अर्थ तुम्हाला प्राप्त होणार आहे. हो का जी भटी म्हणितले, जी जैसी येरे शास्त्रे एक वेळ बरवी आवर्तिली या धरती आणि मनी राहती ते केवेळा ही विसरी जेती ना. भट्टोबास म्हणतात, बाकीचे जे शास्त्र आहेत कुठलं पण असो, तुम्ही एखादा सिनेमा बघा, एकदाच बघता आणि सगळा सिनेमा कितीतरी वर्ष पाठ असतो तुमचा, गाणी पाठ होतात, सगळं होतं. हे सगळे जे लोक आहेत ना, आमची वचनं पाठ होत नाहीत म्हणणारे, ह्या सगळ्यांची सिनेमाची गाणी पाठ, सगळं पाठ आहे. सिनेमा अख्खा 3 तासाचा सिनेमा पाठ असतो यांचा. सांगायला लागले तर तुम्हाला तो सिनेमा बघायची गरज पडणार नाही, एवढं डिटेलमध्ये सांगतात. आणि हे म्हणतात, आमची बुद्धी कमी, आम्हाला वचनच पाठ होत नाही. बाकी कोणाचं काय भांडण आहे, कोण मला कधी काय बोललेले, किती वर्षा पहिले बोलले, सगळं पाठ राहतात. एकूण एक गोष्ट पाठ आहे, फक्त वचनच पाठ होत नाहीत. हे जे लोक आहेत ते लोकांसाठी हा प्रश्न आहे भट्टोबासांनी केला, की बाकीचं सगळं लक्षात राहतं परंतु हे ब्रह्मविद्याच लक्षात राहत नाही. ते केवळा ही विसरे जेती ना, बाकीच्या ज्या गोष्टी कधीच आम्ही विसरत नाहीत. तैसे हे नव्हे, तसं ब्रह्मविद्या नाही आहे बरं काय. भट्टोबासांना आलेला अनुभव तो स्वामींना तो सांगतायत ते, आणि त्यावर प्रश्न विचारतात. वेळोवेळा मनन कीजे परी हे न धरे, कितीतरी मनन केलं तरी पाहिजे तसं ते शास्त्र उमटत नाही. म्हणजे कितीतरी अजून त्यांना ते काय करावं लागेल, मनन त्याचं, चिंतन त्याचं करावं लागेल. ते का बरं असं का होतं. स्वांतात वानरे हे आदरीत शास्त्र किंगा, हे आदरीत आहे, म्हणजे असं सहजासहजी धरल्या जाणार नाही. होऊन कवणाचे घर न रिगे. तुम्ही जेव्हा स्वतः त्या वचनाला वेळ द्याल, आपण आपुलकीने, तेव्हा आणि देवाला विनंती कराल तर त्याचा उमट तुम्हाला चांगला होईल. अशा प्रकारे स्वामींनी या वचनांचं निरूपण केलं, जी वचनं आत्ताच आपण श्रवण केलेली आहेत. आणि स्वामी म्हणतात की हे शास्त्र जो अभ्यासी मनन करी, निधिध्यासन करी, व्याख्यान करी, म्हणजे या शास्त्राचा पुन्हा पुन्हा जो अभ्यास करतो, मनातल्या मनात चिंतन करतो, निधिध्यासन करी, अधिक प्रमाणामध्ये अभ्यास करतो, व्याख्यान करतो म्हणजे विश्लेषण, इतरांना तो सांगतो. त्याने काकू कक्षा भावार्थ प्रकरण जाणावे, त्याने काकू कक्षा प्रकरण म्हणजे सगळं जे आहे ते लक्षात घेऊनच बोललं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. उगाचच अभ्यास करायचा म्हणून करायचा नाही. शास्त्र अभ्यास करण्याचं भरपूर म्हणजे तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. तेने तरी आनाचे आन बुजेल, तेने अज्ञान न वचे. आणि जर का नेणे म्हणजे जर का काकू कक्षा भावार्थ प्रकरण माहिती नसेल तर आनाचे आन बुजे म्हणजे कशाचा अर्थ कशावर तो काढून मोकळा होईल, आणि चुकीचा अर्थ काढून त्याने अज्ञान न वचे, त्याच्यामुळे अज्ञान जाणार नाही असं स्वामी सांगतात. उलट अन्यथा ज्ञान निर्माण होऊ शकतं.
भटोबास विचारतं, जी जी ऐसा परधर्म जरी अविद्याचा महारवाडा एखाद्यापासी असे, म्हणजे शास्त्र आपल्याला झालेलं आहे, आपण आचरण करतो आहोत, परंतु एखादा जर का शंका आपल्याला अशी पडली की ज्याचं उत्तर आपल्याला कुठेच मिळत नाही आणि एक ज्ञानी आहेत, परंतु ते अविद्यांचा महारवाडा, अविद्यांचा महारवाडा म्हणजे अविद्या नामक महारवाडा, वास्तविक महारवाडा नाही, कारण की महानुभाव पंथ हा जाती भेद वगैरे पाळत नाही. महानुभाव पंथामध्ये जो उच्च कार्य करेल, कारण आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे की कर्म चांडाळापासी जाती चांडाळा तो जाती चांडाळा हा चांगलाच आहे नेहमी, पण कर्म चांडाळा जो आहे तो वाईट आहे. एखादा ब्राह्मण आहे पण त्यांनी वाईट कर्म केलं आहे तर तो चुकीचा आहे, तो चांडाळ झाला तो. परंतु एखादा माणूस जातीने हीन आहे परंतु कर्तृत्वाने जर का तो चांगला असेल तर तो ब्राह्मणच आहे तो. म्हणजे तुम्ही जातीने ब्राह्मण किंवा शूद्र नसता. व्यवहारात सध्या तेच चालू आहे, जातीनेच तुम्ही ब्राह्मण आणि क्षत्रिय आहात, शूद्र आहात. परंतु तात्विकदृष्ट्या जर का बघितलं, आमच्या स्वामींच्या कृपादृष्टीच्या माध्यमातून जर का बघितलं तर या ठिकाणी तुम्ही कर्तृत्वाने ब्राह्मण होता किंवा कर्तृत्वाने शूद्र होता. तुम्ही जातीने शूद्र आणि ब्राह्मण नाही. तुम्ही कर्तृत्व जर का चांगलं केलं तर तुम्ही ब्राह्मणच आहात. तुम्ही कर्तृत्व जर का हीन प्रकारचं केलेलं असेल तर तुम्ही क्षुद्र आहात. म्हणून अशा दृष्टिकोनातनं बघा की अविद्येचा माहेरी म्हणजे जो ब्रह्मविद्या ज्ञानी व्यक्ती ज्यांनी सकळ दोषांचा त्याग केलेला आहे, त्याच्यासाठी संबंधीय नातलग कसे आहेत, महारवाडा असल्यासारखे. जसा ब्राह्मण व्यक्ती महारवाड्यामध्ये जात नाहीत, तसं ज्ञानीय व्यक्ती हा जो आहे तो आपल्या संबंधियांच्या घोळक्यामध्ये तो जात नाही. तसं एखादा आधी ज्ञानी व्यक्ती आहे आणि तो अविद्येचा महारवाडा म्हणजे त्याच्या तो नातलगांमध्ये तो राहतो आहे एखाद्यापासी असे, आणि अन्यत्र कवनाठाई न वर्ते तरी काही करावे. आणि आपल्याला जर का ज्ञान काहीतरी शंका आहे आणि त्याचं उत्तर तेच देऊ शकतात, परंतु ते त्यांच्या अविद्येच्या माहेरी आहेत, म्हणजे अविद्येमध्ये गुंतलेले आहेत, मग आपण कसं करायचं. स्वामी म्हणतात, वानऱ्या धर्म अन्यत्र न वर्ते तरी महारवाडाहून धर्म काढावा. इतर कुठेच तुम्हाला त्याचं उत्तर मिळत नसेल तर महारवाड्यामध्ये म्हणजे स्वतःच्या अविद्येमध्ये असलेला तो जो ज्ञानी आहे तिथे जाऊन तो तुम्ही काय करायचा, धर्म काढावा, म्हणजे तुमच्या शंकेचं निरसन करावं. किंवा तुमचेच नातलग आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जावं लागतं, म्हणजे तुमचे नातलग कोणीतरी दीक्षित आहेत, कोणी चांगले वासनिक आहेत आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तो पूस प्रश्न केला तर मग काय होतं, तुम्हाला त्याचं उत्तर त्यांच्याकडनं मिळतं चर्चा मंथन केल्यानंतर. परी महारवाडा ऐसे होवावे नाही, परंतु त्याच्यामध्ये गुंतून नाही राहायचं बरं. ते जरी तुमचे नातलग आहेत परंतु ते जरी दीक्षित आहेत किंवा वासनिक आहेत, ज्ञानी आहेत, म्हणून तेवढ्यापुरतं तेवढा अभ्यास, तुमचं शंकेचं निरसन झालं की लगेच तिकडून निघायचं, त्यांच्यामध्ये गुंतून राहायचं नाही. हो काजी ऐसे गोसावी निरूपिले ते महादायसी घोकिले, मग भट महादायसे श्रीचरणा लागली. असं भटोबासांनी सगळं ते निरूपण श्रवण केलेलं आहे. आणि मग भटोबासांनी महादायसा आमच्या स्वामींच्या श्रीचरणी लागली. आजच्या या सत्रामध्ये आपण एकंदरीत आचार्याचे 140 ते 149 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48 आणि 49 अशा एकूण 10 वचनांचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. आणि ब्रह्मविद्या कशा प्रकारे अभ्यासावी, कशा प्रकारे त्याचं मनन चिंतन करावं, कशा प्रकारे ती धरावी, कशा प्रकारे आपण त्याला आपणपे द्यावं, हे सगळं आजच्या निरूपणामध्ये आपण श्रवण केलं. ज्यांना शास्त्र अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी हे निरूपण, ही लीळा, हे वचनं खूप महत्त्वाची आहेत आजची. 140 ते 149 आणि या संदर्भात आपण उत्तरार्ध 634 क्रमांकाची भटा महादायीचा शास्त्र अभ्यास निरूपण या लीळेचं श्रवण चिंतन देखील केलेलं आहे. दंडवत हो.